नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश। सध्या आपण आलो आहे आष्टा वडाळा या ठिकाणी। आष्टा वडाळा हे गाव वर्धा नदीच्या तीरी एक वसलेले असून या ठिकाणी भिकाराम उर्फ भिकाजी महाराज यांचे या मंदिरामध्ये आपण थेट आलेलो आहे आणि आपण बघू शकतो की या ठिकाणी महाराज आराम करत आहे आणि भक्तांची आपण बघू शकतो, भक्त वाट बघत आहे। भक्त या ठिकाणी येऊन महाराजांना अनेक प्रश्न विचारत राहतात आणि प्रश्न विचारून महाराजांनी साक्षात म्हणून प्रत्येकजणांना अनुभवसुद्धा आलेला आहे। आणि आपल्यासोबत आताच महाराजांचे एक सेवेकरी आहे आणि सेवेकरी असताना त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया। या नाही येतो प्रथम तुमचं नाव सांगा। माझं नाव विष्णू चिंदूजी गवारले। मी किती वर्षापासून तुम्ही महाराजांची सेवा करत आहे? 3 वर्षापासून करत आहे। तर बाबाचा चमत्कार आहे भरपूर, त्यामुळे गर्दी खूप असते। यावर्षी भव्य दिव्य असा मोठा महाप्रसाद झाला आहे। कार्यक्रमाला खूप शोभा आली आहे। 29 तारखेला महाराजांचा जन्मदिवस होता ना? हां, जन्मोत्सव राहतात। आणि काय एखादा अनुभव सांगा महाराजांचा? अनुभव म्हणजे आता बरेचसे पेशंट इथे येतात, कोणाचं बिमारी वगैरे असं पूर्णपणे बाबाजी बरे करतात। असे बरेचसे पेशंट आहे। एकंदरीत या मंदिरामध्ये रोज भाविक भक्त किती येते, संख्या किती राहते? कोण्या वेळेस 1500 राहतात, 2000 राहतात, 3000 राहतात, कोण्या वेळेस 500 राहतात। अशी गर्दी चालूच राहते। सकाळपासून संध्याकाळपर्यंत 2000पर्यंत येतात। महाराजांचा एखादा तुम्ही चमत्कार सांगाल काय आमच्या दर्शकांना? महाराजांचा चमत्कार असा की जो भक्त आमच्या इथे येत होता तो भक्त चांगल्यापैकी बरा झाला। त्याची 100% जगण्याची आशा नव्हती। म्हणजे त्याचं नाव आहे, तो MPSC झालेला होता आणि तो दवाखान्यात गेला होता। दवाखान्यातून आला आणि तो बाबाजीपाशी गेलो या स्वरूपात आला आणि ते उठणं बसणं वगैरे खाणं पिणं सब सोडून दिलं होतं। पण आता तो सुरळीत झाला आणि आपल्या कामाला लागला। हा भव्य मोठा चमत्कार आहे। आणि वर्धा नदीच्या काठी हे वसलेले एक मंदिर आहे आणि सध्या महाराष्ट्रामध्ये एकमेव महाराज असे आहे, एकमेव भिकाजी महाराज असे आहे का ते एक साक्षात त्यांचं भाविक भक्त दर्शन घेऊ शकते, बरोबर ना? आणि दर्शन घेत असताना अनेक भाविक भक्त या ठिकाणी दाखलसुद्धा झालेले आहे। आणि 29/1/2025ला यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। एकंदरीत तुम्ही काय सांगा जन्मोत्सवाच्या निमित्तानं? जन्मोत्सवाच्या निमित्तानं 7 दिवसाचा सप्ताह राहतो। त्या सप्त्यामध्ये बरेचसे भाविकरी येतात, कोणाची श्रद्धा राहतात, कोणी दानपुण्य करतात आणि त्याप्रमाणे प्रत्येकाचा एकामेकाला हात लागतो आणि डोळ्याला पाडणं फिरावं असा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम होतो। त्या कार्यक्रमामध्ये खूपच शोभा राहते आणि उत्साह खूप राहते। म्हणजे भाविक हरवेळेस येतच राहतात, चालूच राहतात कंटिन्यू। जेवणाचा प्रोग्राम, कार्यक्रम, भागवत 29 तारखेला 2 लाख लोकांचा समुदाय असते। 2-3 लाख लोकांचा समुदाय 29 तारखेला असते। 22 ते 29 पर्यंत सप्ताह असते बाबाचा। 22ला भागवताचा कार्यक्रम असते। 7ही दिवस अन्नदान चालते। पूर्ण भव्य दिव्य असा कार्यक्रम असते इथे बाबाची जन्मतिथीचा। एकंदरीत ह्या मंदिराला किती दिवस झाले? मंदिराची स्थापना कधीची आहे? स्थापना याची जवळपास 40 वर्ष झाली। 40 वर्षापासून 40 वर्षापासून आहे इथे मॅनेजमेंट आहे। आणि याला कोणता दर्जा प्राप्त झाला आहे? अ, ब, क? ब शासनाकडून काही निधी येत असेल? अजूनपर्यंत तर काही आलेला नाही तसा, पण याच्यानंतर राजकीय पुढाऱ्यानं काहीतरी सहकार्य करून या मंदिराचं पुन्हा चांगलं करावं हीच अपेक्षा आहे। ब दर्जा प्राप्त झाला, पण अजून कोणतंही अनुदान या मंदिराला तिथं भेटलेलं नाही आहे। प्रयत्न चालू आहे। बघा, आपण बघू शकतो का हेच ते महाराज आहे आणि आपण MB न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्राच्या माध्यमातून आपण थेट दर्शनसुद्धा घेऊ शकतो। आणि या ठिकाणी बघू शकतो का भक्तांची एक रांग लागलेली आहे, भक्ताची एक रीग लागलेली आहे। प्रत्येक भक्त महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आतुर आहे आणि आतुर असताना प्रत्येकजण या ठिकाणी भाविक भक्त संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यातून जन्मोत्सव ठिकाणी दाखलसुद्धा होत असतात। आणि अशाच वेळीस आपण थेट आष्टा वडाळा येथील थेट भिकाजी महाराज यांच्या जन्मभूमीवर आलेलो आहे आणि जन्मभूमीवर आलो असता सविस्तर माहिती त्यांच्या सेवेकरांनी आपल्याला दिलेली आहे। तर बघत रहा MB न्यूज म्हणजे महाराष्ट्र बातमीपत्राला लाईक करा, सबस्क्राईब करा। मी मंगेश बोबडे, धन्यवाद।
हं. बाबा